हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर दिवाळीची साफसफाई तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये नक्कीच चालू केलेली असेल आणि माझी देखील तशीच चालू आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत जे काही मी छोटे छोटे शॉर्ट्स क्रिएट केलेले आहेत ते तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर करावे. तर याच्या आधी देखील बरंच काही क्लिनिंग माझं झालेलं आहे, तर जेवढं काही मला शूट करता आलं तेवढं मी तुमच्यासोबत आज केलेलं आहे. तर हे जे किचनचे लॉफ्ट आहेत ना, तेच माझे क्लिनिंगचे राहिले होते. बाकीचे जे काही बेडरूमचे लॉफ्ट्स आहेत ना, तर ते जसं कपाट आपण क्लीन करतो त्याच्यासोबतच ते क्लीन होऊन जातात. असे सेपरेटली मला असे लॉफ्ट फक्त किचनमध्येच प्रोव्हाइड केलेले आहेत. तर हे जे काही तांब्या पितळेची भांडी आहेत ना, म्हणजे आपले हंडे आहेत, टाके आहेत, तर ह्या आहेत ना दिवाळीमध्ये फक्त क्लिनिंगसाठी बाहेर येतात आणि बऱ्याच खराब झाल्या होत्या. कारण याच्यासाठी जी कॅरी बॅग मला टाकायची होती ना, ती मी मागच्या वेळेस टाकली नव्हती, माझ्याकडून राहिली होती आणि त्याच्यानंतर ते काम राहूनच गेलं. त्याच्यामुळे ही जी तांब्याची भांडी आहेत ना, ती बरीच काळपट झाली होती. तर त्या ज्या पिशव्या आहेत ना, त्या मी त्याच्यासोबतच ठेवल्या होत्या. म्हटलं नेक्स्ट टाईम जेव्हा मी ही क्लीन करेन ना, तेव्हा त्या पिशव्यांमध्ये ठेवेन. कारण ही जी भांडी आहेत ना, तुम्ही जर तांब्या पितळ्यांच्या दुकानांमध्ये बघितलं असेल ना, तर ही जी भांडी आहेत ना, ह्याला नेहमी प्लास्टिक कवर असतं. कारण हे जर असे आपण ओपन हवेमध्ये ठेवले ना, तर ती लवकर काळी पडतात. तर हे बघा, ही जी माझी पाण्याची टाकी आहे, ह्याला फिल्टर्स देखील आहेत. तर हे सगळी जी भांडी आहेत ना, ही लग्नातली दिलेली आहेत. यातली जी मोठी टाकी आहे ना, ती मी कधीतरी जेव्हा आपलं एक्स्ट्रा सामान होतं किराणा मालाचं, त्याच्यामध्ये मग स्टोअर करता येतं. तर जेव्हा ही भांडी घेतलेली होती ना, तेव्हा याची किंमत आत्ताच्या किमतीपेक्षा एवढी जास्त झाली आहे. त्याच्यामुळे जर आता कोण म्हटलं ना, की ह्याचा काही उपयोग नाही आहे, तर हे आपण कुठेतरी देऊन टाकूया, तर ती इच्छा पण होत नाही. कारण ह्याचा जसा रेट आता मार्केटमध्ये चालू आहे, तसं आपल्याला हे रिटर्नमध्ये भेटत नाही. त्याच्यामुळे किती पण त्रास झाला तरी ही काय भांडी मी म्हणजे देणार नाही आहे, ही घरातच ठेवणार आहे. आणि मला ह्या भांड्यांचा पहिल्यापासूनच शौक आहे. त्याच्यामुळे क्लिनिंगचा थोडाफार त्रास होत असेल तरी पण मी ते करते. तर हे बघा, जेव्हा आपण म्हणजे किती पण काही आपण DIY सोल्युशन्स ट्राय केले ना तांब्या पितळ्याच्या भांड्यांना, तरी देखील ह्याला पितांबरीने जी काही शाईन येते ना, ती त्या सोल्युशन्सनी येत नाही असं मला वाटतं आहे. त्याच्यामुळे मी जनरली तांब्या पितळ्याची जी भांडी आहेत ना, ती पितांबरीनेच घासते. पण मी लवकरच दुसरे काही सोल्युशन DIY किंवा आता नवीन नवीन भरपूर पावडर आलेल्या आहेत, त्या मी ट्राय करेन. पण जर तसं काही असेल, म्हणजे त्याच्याने जर छान असं शाईन येत असेल, तर मला नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण मी आत्तापर्यंत जेव्हा पण ही भांडी घासलेली आहेत, ती पितांबरीनेच घासलेली आहे. त्याच्यामध्ये बरेच काही काही वेगळ्या वेगळ्या पावडर आहेत. रिफ्लेक्ट म्हणून पावडर आहे, त्याच्याने पण मी घासून बघितलेलं आहे. पण त्याच्यामुळे ना आपले हात जे आहेत ना, ते जास्त काळे आणि ड्राय होतात. पितांबरीने देखील आपले हात आहेत ना, ते ड्राय होतात. त्याच्यामुळे मी ग्लव्ज वापरते. पण आत्ता ही जी भांडी घासायला आहे ना, मला याला छान चमकवायचं होतं आणि ह्याला मी परत पुढच्या वर्षीच क्लिनिंगसाठी काढणार होते. त्याच्यामुळे म्हटलं की याला आपण हातानेच व्यवस्थित घासलं तर हे छान चमकून जातील. तर इथे बघा, मी फक्त पितांबरीने घासून थोडा वेळ फक्त त्याच्यावरती पितांबरी ठेवली होती. म्हणजे लगेच मी ह्याला धुतलेलं नाही आहे. तर याच्यामुळे किती छान असं ह्याला चमक आलेली आहे. तर जर तुम्हाला ही भांडी अशी खूप काळपट झालेली असतील ना, तर तुम्ही थोडा वेळ आहे ना, जी पितांबरी आहे ना, ती लावून एक 5 ते 10 मिनटं ही भांडी ठेवलीत ना, तर तुम्हाला जास्त घासायची गरज पडणार नाही. आणि ही सगळीच भांडी बरीच मोठी आहे. त्याच्यामुळे किचनच्या सिंकमध्ये मला घासायला जमलं नसतं, म्हणून मी डायरेक्टली सगळी भांडी ड्राय बाल्कनीमध्ये घेऊनच क्लीन केलेली आहेत. तर मला तरी असं वाटतं की जसं आपल्या मम्मीनी आपल्या घरातल्या गोष्टी सांभाळलेल्या आहेत, म्हणजे जी जुनी पद्धत आहे ना, त्याच पद्धती व्यवस्थित आहेत असं मला वाटतं. तर इथे माझी सगळी जी भांडी आहेत ना, ती घासून झालेली आहेत. तर म्हटलं आता इथे फॅनखाली छान सुकवावे. कारण ही जी भांडी आहेत ना, ह्याला जे पाण्याचे डाग आहेत ना, जर ते तसेच राहिले ना, तर ते काळपट होऊन जातात. त्याच्यामुळे आहे ना, मी ह्याला व्यवस्थित असं कपड्याने पुसून घेते, ज्याच्याने म्हणजे हे जसे आहेत तसे राहतील. तर दुकानामध्ये आपण बघितलं असेल, ह्याला प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवतात आणि जेव्हा आपण त्याला बघतो त्याच्यानंतर ते परत लगेचच त्याला पॅक करून ठेवतात. तर त्याचं तेच कारण आहे. पितांबरीला थोडीशी हवा जरी जास्त लागली किंवा याच्यावरती थोडंसं पाणी जरी राहिलं ना, तरी ते भरपूर काळी पडून जाते.
आणि मग ते दिसायला देखील चांगलं दिसत नाही. तर पुसण्यासाठी म्हणजे जे काही डस्टिंग आहे किंवा सुकं आहे, ओलं आहे, त्याच्यासाठी मी नेहमी हे असे मायक्रोफायबरचे जे क्लॉथ्स आहेत ना ते वापरते. आणि हे जे कपडे आहेत ना हे मी डीमार्टमधूनच घेतलेले आहेत आणि खूप चांगली क्वालिटी आहे. म्हणजे एक्स्ट्रा मायक्रोफायबर जर तुम्हाला टी व्हीची काच क्लीन करण्यासाठी देखील वापरायचं असेल ना तरी देखील तुम्ही वापरू शकता. एवढे छान आणि इतके व्यवस्थित वाईप होतात, एवढं व्यवस्थित सुंदर क्लीन करून देतात. तर हे जे असे कपडे आहेत ना हे आपल्या घरामध्ये असले पाहिजेत. कोणतं पण डस्टिंग करण्यासाठी, क्लिनिंग करण्यासाठी, ड्राय क्लिनिंग असेल तरी पण किंवा तुम्हाला काही ओल्या कपड्याने पुसायचं असेल तरी देखील हे असे जे कपडे आहेत ना याच्याने आपल्या भांड्यांना किंवा आपल्या घरातल्या कुठल्याच काचेच्या वस्तूला आहेत ना स्क्रॅचेस येत नाहीत. तर दिवाळी म्हणूनच असं नाही, पण किचनची क्लिनिंग जी आहे ती बऱ्याच वेळा माझी होत असते अधीमधी. म्हणजे जर मला असं वाटलं की आता किचन खूप खराब झालेलं आहे किंवा एखादा सेक्शन किचनचा खराब झालेला आहे तर तो तेव्हाच्या तेव्हा क्लीन केला जातो. त्याच्यामुळे मला किचनची अशी डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही आणि स्पेशली दिवाळीसाठी असं म्हणजे काही करत नाही. अधीमधी महिन्यातून एकदा तरी किचन माझं क्लीन होतं. आणि तुम्हाला माहितीच असेल माझ्या जे किचनचा कलर आहे तो एकदम फ्रेश कलरमध्ये येतो, तर त्याच्यावरती थोडे जरी डाग पडले ना तरी ते खराब दिसतं. त्याच्यामुळे ते आधीमध्ये क्लीन केलंच जातं. पण तरी दिवाळी म्हणून थोडंफार तरी क्लिनिंग झालेलं आहे माझं. ऑलरेडी मी किचन क्लीन करून घेतलेलं आहे. म्हणजे जेव्हा पण दिवाळीची साफसफाई होते ना तेव्हा पहिली किचनची क्लिनिंग होते, कारण आपल्याला त्याच्यानंतर किचनमध्ये फराळ बनवायचं असतं आणि बऱ्याच गोष्टी असतात, त्याच्यामुळे पहिले किचन क्लीन होतं. त्याच्यानंतर ज्या 3 बेडरूम्स आहेत ना त्या क्लीन करून घ्यायच्या होत्या. तर मास्टर बेडरूम तर जनरली अधेमध्ये त्याचं डस्टिंग होत असतं. पण आरुषची रूमची जी डस्टिंग आहे ना ती बरीच राहिलेली असते आणि वरती बऱ्याच जाळ्या वगैरे राहिलेल्या असतात. तर त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करते की तुम्ही कसं क्लीन करू शकता. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीसाठी जास्त वेळ जात नाही, पण तरीही आपण त्या गोष्टीसाठी वेळ काढत नाही. तर त्याच्यासाठी एक इझी सोल्युशन म्हणून अशा काही गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत. काही क्लिनिंगचे इक्विपमेंट किंवा क्लिनिंगचे कपडे जे आहेत ते आपल्याकडे घरामध्ये असलेच पाहिजेत. ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे माझी ही सगळी जी भांडी आहेत ना ती व्यवस्थित पुसून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. ही जी भांडी आहेत ना ती मी वापरत नाही, पण तरीही ह्याला व्यवस्थित ठेवणं हे माझं काम आहे, तर ते माझ्याकडून दरवेळेस होतं. तर हे एक माझ्याकडे हँगिंगचा दिवा आहे की जे मी माझ्या देवघराला लावलं होतं, पण ह्याचं वजन बरंच जास्त होतं. त्याच्यामुळे मग मी याची जागा चेंज केली आणि होम डेकोरेशन्समध्ये डायनिंग रूममध्ये अडकवलेलं आहे. तर याला असे छोटे छोटे दिवे आहेत. तर म्हटलं आता दिवाळीमध्ये ते लावावं आणि तुमच्यासोबत शेअर देखील करेनच की याच्यामध्ये हे दिवे जे आहेत ते कसे दिसतात. आणि खाली या ज्या छोट्या छोट्या घंटा दिलेल्या आहेत ना त्याच्याने देखील त्याचा जो लुक आहे ना तो खूप छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर देवघर आतून मला अजून क्लीन करायचं आहे, तर इथे मी फक्त जाळ्या काढून घेते आहे. तर इथे हा जो दरवाजा आहे ना याच्यावरती पण बरीच धूळ जमा होते आणि तुम्ही बघू शकता इथे हा जो मायक्रोफायबरचा डस्टर आहे ना हा एवढा कामाचा आहे. म्हणजे ह्याची जी साईज आहे ना ती छोटी मोठी होते. म्हणजे तुम्हाला जितक्या हाईटवरती पण क्लिनिंग करायचं असेल ना तुम्ही खूप इझिली करू शकता. तर हे जे असे डस्टर्स आहेत ना याचा खूप यूज आहे. म्हणजे आपल्याला जरी काही पण क्लीन करायचं असेल छोट्या मोठ्या जागेमध्ये जिथे आपला हात पोचत नाही अशा ठिकाणी पण खूप व्यवस्थित क्लिनिंग होऊन जाते. तर तुम्ही बघू शकताय हा जो डस्टर आहे याच्यावरती हा जो कपडा आहे ना तो निघतो आणि निघाला ना तर आपल्याला तो म्हणजे त्याच्यावरती किती पण धूळ जमा झालेली असेल ना तर त्याला आपण व्यवस्थित धुवून ठेवू शकतो असा कपडा आहे. तर तुम्ही बघू शकता मी फक्त एकाच कॉर्नरची साफसफाई केलेली आहे, तर त्या डस्टरवरती किती धूळ जमा झालेली आहे. आता याच डस्टरने आपण ज्या आपल्या खिडक्यांच्या जाळ्या आहेत किंवा दरवाजाच्या ज्या जाळ्या आहेत ना त्याच्या आपण खूप सुंदर व्यवस्थित क्लीन करू शकतो. आपल्याला दुसऱ्या कुठल्याच डस्टरची किंवा कुठल्याच क्लिनिंगच्या क्लॉथ्सची गरज नाही आहे.
तर आता मार्केटमध्ये बरेच काही क्लिनिंगचे असे वेगळे वेगळे डस्टर्स आलेले आहेत, ब्रश आलेले आहेत, पण मला हे एकच म्हणजे ऑल इन वन सोल्युशन वाटतं. तर तुम्ही बघू शकता जाळीवरची जी धूळ आहे ना, ती या डस्टरने सगळी बाहेर पडते, म्हणजे घरामध्ये बिलकुल पण धूळ येणार नाही. तर इथे जे दरवाजाच्या ज्या फ्रेम्स आहेत किंवा काचेच्या वरती जो कचरा असतो किंवा कुठेही कॉर्नरमध्ये ज्या जाळ्या असतात ना, त्या देखील आपण याच्याने खूप व्यवस्थित क्लीन करू शकतो. तर तुम्हाला मी तसं दाखवलं की याची हाईट कमी जास्त होते. तर इथे सगळं ड्राय डस्टिंग करून झालेलं आहे. ड्राय डस्टिंगनंतर मी सगळं काही वेट डस्टिंग म्हणजे जे काही ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. आपल्या ज्या काचा आहेत, आपले जे दरवाजे आहेत किंवा आपले जे काही कॅबिनेट्स आहेत, म्हणजे आपले जे शोकेस वगैरे आहेत, त्याला आपण ओल्या कपड्यानेच पुसून घ्यायला पाहिजे. तर ते करून घेऊया. तर दरवाजे जे आहेत ना, ते व्यवस्थित म्हणजे जर तुमच्या दरवाजे असे लाकडी असतील तर त्याला व्यवस्थित मेंटेन ठेवण्यासाठी, त्याचं लाईफस्पॅन वाढवण्यासाठी तुम्ही दरवाजाला नेहमी ऑइल पॉलिशिंग करू शकता. तर असे फर्निचर चे पॉलिश मिळतात, ऑइल असतं ते, आणि ते तुम्ही वापरू शकता. त्याच्याने आपले जे लाकडी फर्निचर आहे, जे काही फर्निचर आहे किंवा जे काही आपले लाकडी दरवाजे आहेत, त्याचं जे लाईफ आहे ना, ते वाढतं. तर इथे मी व्यवस्थित ओल्या कपड्याने फक्त आरूचा दरवाजा जास्त घाण होता तो क्लीन करून घेतलेला आहे. त्यानंतर मी सगळ्या दरवाजांना इथे ऑइलने पॉलिश करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला इथे दरवाजांमध्ये लगेच फरक जाणवून येईल की दरवाजे जे आहेत ना, ते छान आणि व्यवस्थित चमकतात. तर तुमच्याकडे देखील असे लाकडी दरवाजांच्या फ्रेम्स असतील ना, तर तुम्ही देखील हे असं ऑइल पॉलिशिंग करू शकता. तर हे जे ऑइल आहे ना, ते तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होईल. म्हणजे जर तुम्ही डीमार्टमध्ये किंवा रिलायन्स मार्टमध्ये शोधलं. त्यानंतर हे जे असे काचेचे डोअर्स आहेत ना, त्याला तुम्ही फक्त पाण्यामध्ये थोडंसं व्हिनेगर ॲड केलंत ना, तरी देखील हे व्यवस्थित सुंदर क्लीन होऊन जातात. म्हणजे याला आपल्याला कोलिनची गरज पडत नाही. फक्त जी आपली मिरर आहे, म्हणजे जे आपले आरसे आहेत, त्याच्यासाठीच तुम्ही फक्त कोलिन वापरू शकता. तर इथे मी फक्त ह्या सोल्युशनमध्ये डेटॉल आणि थोडंसं व्हिनेगर ॲड केलेलं आहे. डेटॉल कशासाठी, तर डिसइन्फेक्ट होण्यासाठी. जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. तर इथे ह्या डस्टरवरती मी आपला जो मायक्रोफायबरचा कपडा आहे ना, तो लावून आहे ना, वरचा सेक्शन क्लीन करून घेतलेला आहे. मला तेवढ्या सेक्शनसाठी खुर्ची घेऊन क्लिनिंग करायचं नव्हतं, म्हणून मग मी पटकन इझिली क्लीन करून घेतलेलं आहे. आता मी इथे सगळे हे जे काही आरसे आहेत बेडरूमचे, ते सगळे क्लीन करून घेते आणि एकदाच तिन्ही पण आरसे जे आहेत ते क्लीन होऊन जातात. आणि माझ्या सिंकच्या वरती देखील एक आरसा आहे, तो सिंकसोबत क्लीन केला जातो. तर इथे मी कोलिन स्प्रे करून घेतलेला आहे. आणि कोलिनमध्ये जर तुम्ही थोडंसं पाणी जरी ॲड केलंत ना, तरी ते कोलिन आहे ना, ते थोडंसं जास्त दिवस आपण वापरू शकतो. आणि हा जो मायक्रोफायबरचा कपडा आहे, हा फक्त काचा क्लीन करण्यासाठी घेतलेला आहे. तर मिरर क्लीन करण्यासाठी किंवा आपले टी व्हीची जे स्क्रीन्स आहेत त्या क्लीन करण्यासाठी तुम्ही मायक्रोफायबर क्लॉथचाच वापर करा. कारण जर आपण कॉटन क्लॉथ वगैरे वापरलं ना, तर त्याच्याने बरेच स्क्रॅचेस येतात आणि मग आपली जी काच आहे ना, ती खराब होऊ शकते. त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे एक्स्ट्रा मायक्रोफायबर क्लॉथ्स असतात ना, तेच वापरले पाहिजेत. तर तुम्हाला ही जी दुधाची बॉटल दिसत असेल, की जी मी आता वास म्हणून वापरते, तर त्याला थोडेसे क्रॅक्स गेलेले होते, म्हणून मग त्याला आता मी इथे बेडरूममध्ये वास म्हणून वापरते. तर त्या कॉर्नरला तेवढं छान आणि सुंदर दिसतं आहे. त्याच्यामध्ये मी दुसरे देखील फ्लॉवर्स म्हणजे पिंक कलरचे देखील फ्लॉवर्स कधीतरी ॲड करते, तर त्याचा लूक थोडासा बदलून जातो. तर अशा प्रकारे जेवढं काही जमलं आहे तेवढं तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्ही देखील मोटिवेट झाला असेल आणि तुमचं देखील घर तुम्ही अशाच पद्धतीने क्लीन कराल. तर इथे आता शेवटचं काम बाकी आहे, ते म्हणजे ही जी भांडी आहेत ना, ह्याला प्लास्टिकमध्ये व्रॅप करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा पण मी ह्याला क्लिनिंग करायला काढेल ना, तेव्हा हे एवढे खराब झाले नसतील.
तर हे जे फिल्टर तुम्हाला दिसतंय ना, त्या फिल्टरला देखील पितळेचा नळ आहे. म्हणजे आत्ताचे जे फिल्टर्स आहेत किंवा जी तांब्याची भांडी आहेत ना, त्यांना तुम्हाला कधीच असं पितळेचं नळ वगैरे दिसणार नाही. आत्ता जनरली प्लास्टिकचे नळ आलेले आहेत. तर जेव्हा मला ही भांडी भेटली होती ना, तेव्हा ह्या भांड्यांचा एवढा ट्रेंड नव्हता. आत्ता याचा एवढा ट्रेंड वाढलेला आहे. म्हणजे आता जेव्हा पण बघू तेव्हा लोकं पितळेची भांडी घेतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय.